आपण पाहताय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ अंतर्गत श्री आध्यात्मिक फायटर्स कोटील आयोजित गुरुकृपा चषक 2025 आणि या स्पर्धेतील ह्या पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना कारण ही संपूर्ण स्पर्धा ही 2 दिवसामध्ये आयोजित केली गेली आहे. 2 दिवस चालणारी स्पर्धा आणि या पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील विरुद्ध आई बराडी माता 11 कोळकरवाडी या दोन टीम दरम्यान टॉस जिंकला. श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील या टीमने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. सलामी जोडी श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील या टीमची रोहित आणि बंटी. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता सर्वांच्या नजरा लागल्यात कारण जो संघ जिंकेल तो थेट बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल. त्यामुळे हा सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा आहे. सलामी जोडी आली आहे. पहिल्या षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. 2 फिल्डर हे इनफिल्डच्या बाहेर 30 सर्कलच्या बाहेर असतील. या मैदानावर विचार करता 40-45 धावा तुम्हाला करावेच लागतील. फायटिंग टोटल मानले जाते. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक देखील नोंदलं गेलं मिस्टर मनोज आणि त्यानंतर पहिली विकेट हॅट्रिक देखील गोटील या टीमचा शुभम. सलामी जोडी रोहित नॉस्टॅगनला. बंटी गोलंदाज मार्कवर. बाई बराडी माता 11 या टीम कडून पप्पू. स्ट्राईकला रोहित. पहिला बॉलचा सामना करेल. पंचांचा इशारा लेट्स प्ले. पहिला बॉल राईट अप ओव्हर द विकेटने. पहिला बॉल ऑन साइडला खेळला बॉल हवेत. इथे संधी आहे परंतु हो फर्स्ट सेकंड थर्ड आणि जे ड्रॉप पण बॉल चालला अगदी रन्स कळवायचे. डिक्लेअर आहे का? डिक्लेअर. चांगला निर्णय. एक धावा टीमच्या टीमने ऍड. एका धावाने खातं ओपन झालंय. या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी करतायत कुंभार सर आणि त्यानंतर आकाश सर. रोहित आणि बंटी ही सलामी जोडी. स्ट्राईक रोहित वरच आहे. ऑन साइडला खेळला बॉल हवेत. बॉल चाललाय स्कोर गोण्यांच्या पलीकडे आला इथे षटकार रोहितच्या बॅट मधून. चांगला टायमिंग दिशा दिली आहे. फ्लिक ऑफ रिस्क मनगड चांगला वापर केलाय बॅटर रोहितने. आता धावफलक झालं 7 ऑन बोर्ड. या षटकाच्या मदतीने पप्पूर आक्रमण केलंय. 7 धावा स्कोर बोर्डवर. पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. नवीन चेंडू हाताळतोय पप्पू. नेक्स्ट बॉल. चांगला फटका ऑन साइडला. गॅप भरपूर आहे. बॉल चालला अगदी सीमारेष बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. रोहित ऑन फायर. रोहित हिटमॅन. धावसंख्या आता 13 सुरुवात चांगली केली आहे. आक्रमण केलं तुटून पडलंय. थांबायचं नाव घेत नाही. कडे थांबायचं नाही हे सांगतोय. 13 धावसंख्या झाल्यात. 13 ऑन बोर्ड. रोहित पप्पू फिल्डिंग प्लेसमेंट चेंज केली. आता लॉंग ऑनला घेतले आणि त्यानंतर मिड विकेट दरम्यान एक फिल्डर. पप्पू तयार. व स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न बॅटरपासून दूर ठेवलाय. चांगली रणनीती गोलंदाज पप्पूची. पहिले 2 बॉल जर बघितले तर स्टंप टू स्टंप बॉल ठेवले होते. त्याचा फायदा उचलला होता बॅटर रोहितने. चांगलं कमबॅक. कोणताही दबाव घेतला नाहीये. ही तरी मोठ्या खेळाडूची खासियत आहे. 13 धावा. व चांगला फटका स्टेप आउट करत बॉल चाललाय सीमा रेषेवर. लॉंग ऑफ क्लिअर करत आला इथे रोहितच्या बॅटमधून तिसरा षटकार. वाह काय फलंदाजी. मंत्रमुग्ध केलेत. इथे डगआउट कोच असेल गोटील या टीमचं आयोजकांच्या भूमिकेत आहे आणि आज हा तिसरा सामना खेळतायत. धावसंख्या 39. 3 षटकार आलेत. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हर मधील. मॅच बॉल द्या.
इथे प्राइस ऑन झालाय रोहित साठी. जर 50 जर लगावली तर जर अर्धशतक साजरं केलं तर अनिकेत पवार यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 1001 रुपयाचा आलाय रोहित साठी. 19 धावा स्कोर बरोबर. हाफ ट्रॅकर चांगला फटका बॉल आलो चेंडूकडे क्षेत्ररक्षक व चांगला झेल चांगला जजमेंट. पहिली विकेट इथे गमावली आहे महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. रोहित बाद झालाय रोहितच्या बॅटतून 3 षटके आलेत तो 19 धावसंख्येवर बाद झालाय. बॅटिंग आवडसेल तर टाळ होऊन जाते रोहित साठी. पहिला धक्का इथे बसलाय श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील या टीमला. पहिला धक्का इथे बसलाय 19 धावा. आता न्यू बॅटर वन डाऊनच्या भूमिकेत अक्षय. पहिलं षटक संपलंय 19 धावा स्कोर बोर्डवर. चांगली सुरुवात करून दिले जी पॉवरफुल सुरुवात पाहिजे होती बॅटिंग करणाऱ्या संघाला ती सुरुवात इथे मिळाली आहे. 19 धावा. आता गोलंदाज मार्कवर अक्षय हा देखील चांगला गोलंदाज. स्ट्रायकिंगला बॅटर देखील बंटी आहे. नॉन स्ट्रायकिंगला अक्षय. 19 धावा. बंटी स्ट्रायकिंगला पहिल्या ओव्हरमध्ये एकही बॉल त्याने फेस केला नाहीये. पहिले 6 बॉल रोहितने फेस केले. 6 बॉल मध्ये 18 धावा केले आणि तो फलंदाज बाद झाला. एक चांगली खेळी साकारली. माफ करा 19. अक्षय व चांगला ब्लॉक क्वालिटीवर बॅक टू बॉल हा फटका खेळला तितकं चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाज अक्षयने केले. बॉल रिलीज केल्यानंतर क्षेत्ररक्षण करणं थोडंसं कठीण असतं. 19 धावा स्कोर बोर्डवर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पहिला बॉल डॉट आलाय. बंटी तयार बॅटिंग मार्कवर व डाऊन द लेग. एक्स्ट्राचा बॉल बाहेर. पंच आकाश सर यांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन्स तर धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 20 ऑन बोर्ड. एक फलंदाज बाद. श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील या टीमचा गोटील विरुद्ध कोळकरवाडी या दोन टीम दरम्यान हा सामना होतो. महत्वपूर्ण मॅच. जो संघ जिंकेल तो थेट बक्षीस पात्र फेरीत मध्ये दाखल होईल. ओहो चांगला बॉल. हा बॉल देखील डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. 2 बॉल टाकलेत. एकच धाव खर्च केली आहे. 20 धावा झालेत. हो 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 इथं वेट केलंय. थोडस हलकीसी अपील आहे. सिंगल इथे घोषित केली आहे. धावसंख्या आता 21-21. 21 धावा स्कोर बरोबर. धावसंख्या 21-21. चांगले गोलंदाजी. वेगवान गोलंदाज वेगावर स्वार होऊन तो गोलंदाजी करतो. एक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. रिप्ले ऍक्शन मध्ये चेक केलं जाईल बॉल स्टंपला लागला की नाही. GTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. एक चांगला टेलिकास्ट. विक्रम पवार सर इथे ऑपरेटिंग करतायत. स्लो मोशन मध्ये पाहिलं जाईल. दूध का दूध पाणी का पाणी चाचपणी केली जाईल. पंच या आपण बघू. 21 धावा स्कोर बोर्डवर झालेत. जर हा सिंगल रन घेतला तर परंतु रिव्ह्यू घेतलाय ते पंचांनी घेतलाय. चेक केले जातात. कुंभार सर स्वतः आलेत. स्लो मोशन मध्ये चेक केले जाईल. बॉल टाकलाय त्यानंतर बॅट स्विंग केली आहे आणि स्लोमो मध्ये चेक केलं जाईल.
डिसिजन पेंडिंग आहे, चेक केलं जात आहे. चेक केलं जाते, बघू आता निर्णय त्यांचा प्रलंबित आहेत, निर्णय देतीलच सर. हॅलो, डिसिजन पेंडिंग आहे आणि नॉट आउट आहे आणि डिक्लेअर 21 धावा स्कोर बरोबर नॉट आउट घोषित केले. बंटी बॅटिंग मार्कवर सुरक्षित आहे. गोलंदाज अक्षय तयार बॉलिंग मार्कवर. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा. इथे प्रभावी गोलंदाजी करावी गेलं, पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर गेलेत, त्यामुळे मॅचमध्ये कमबॅक करावं असेल तर चांगली गोलंदाजी रिकव्हर षटक तुम्हाला टाकावं लागेल. टॉस ऑन साईडला दिशा दिली, फिल्डर आहे तिथे, वन बाउन्स कलेक्ट केलाय, थ्रो केलाय, चांगला थ्रो, सिंगलवर समाधान मानलंय. धावसंख्या 22-22. थोडस थांबवलं दोन्ही बॅटरला, बंटी आणि अक्षय. अक्षय आता स्टार्टिंग एंडला 22 धावा. चांगला बॉल, लेंथवर बॉल पिच केला होता आणि राईज झाला होता बॉल, परंतु विकेट किपर बीट. 22 स्वरूपात एक धावा टीम तुम्ही ऍड होईल. धावसंख्या 23-23. चांगली गोलंदाजी आतापर्यंत फक्त 4 धावा फक्त खर्च केलेत. 23 धावा झाल्यात. अक्षय व चांगला ब्लॉक कॉल, डिलिव्हरी खोदून काढलाय, डीपचा फिल्डर आलाय, बॉलवर एक धावा कंप्लीट. दुसरा प्रयत्न, इथे थ्रो केला, रनआउटची संधी आणि रनआउट. चांगला थ्रो, दोन्ही बॅटमॅन ताळमेळ चुकलं, कॉलिंग नव्हतं आणि त्याचा फायदा उचलला फिल्डिंग करा संघाने आणि ते चांगला सेप्टेशन, चांगला थ्रो केलं आणि ते फलंदाज बाद झालेत. दुसरा धक्का बसलाय श्री आध्यात्मिक फायटर्स गोटीर या टीमला. बंटी बाद झालाय, दोन्ही ओपनर बाद, रोहित आणि बंटी. एक धावा कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला होता बंटीने, काही गरज नव्हती ते. 2 ओव्हर्स आहे ते, 2 ओव्हरचा खेळ संपला. 24 धावा आणि 2 फलंदाज बाद. आतापर्यंत 12ची सरासरी. इथे कमबॅक केलंय, रिकव्हर षटक झालं राहिलं होते. गोलंदाज अक्षयचं या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केलेत. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या डावातील धावा करावे लागतीलच, कारण येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये विजय आणि शुभम हे चांगले बॅटर आहेत. आता बॉलिंग मार्कवर मंगेश, त्याने देखील चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. 24 धावा स्कोरबोर्डवर, 2 फलंदाज बाद. सलामी जोडी बाद झाली. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम आणि अक्षय. मंगेश जर बॅटिंग प्लेसमेंट पाहिजे पॉइंट मध्ये, डीप पॉइंट मध्ये फिल्डर, त्यानंतर वाईटिश लॉंग ऑफला, काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग, हाफ टॅकर ऑन. पहिला बॉल वाईट बॉल आणि 22 स्वरूपात एक धावा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला, त्यामुळे 2 धावा इथे मिळतात. बाय 1 गेट 1. या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 26-26. 26 धावा. मंगेश, हो हा बॉल चांगला आहे, लेंथवर टाकला आहे. एकदम थोडीशी लाईन थोडीशी बदलली होती, लेंथ तीच ठेवली होती पहिल्या बॉलचा विचार केला तर. 26 धावा स्कोरबोर्डवर. अक्षय बॅटिंग मार्कवर, स्ट्रायकिंग एंडला आहे. हो हा देखील बॉल चांगला टाकलाय,
बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बीट झाला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी मंगेश. 26 धावा. ऑन साइड कडे आनंद कार्पेटने फिल्डर धावतोय. थोडंसं हो पायर बॉल आणलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय परंतु थोडस उशिरा फेकलाय. 2 धावे ते मिळत आहेत. धावसंख्या 28-28. परंतु निश्चितपणे कौतुक आहे त्या क्षेत्ररक्षकाचं. 2 धाव आपल्या टीमसाठी सेव्ह केलेत. 28 धावा झाल्यात. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू. शेवटची मॅच या पहिल्या दिवसातील. उद्याचा 1 दिवस अजूनही बाकी आहे या स्पर्धेतील. व चांगला फटका. बॉल हवेत आहे. बॉल खाली फिल्डर आहे आणि बॉल चाललाय सीमा रेषेबाहेर. आला इथे षटकार अक्षयच्या बॅट मधून. चांगलं टायमिंग, चांगलं कनेक्शन इथे पाहायला मिळालं बॅटर अक्षय कडून. एक स्पीड साऊंड देखील आलं होतं. टर्निंग पॉइंट इथे षटकाला. आता धावसंख्या फुलली आहे. आता धावसंख्या झाली आहे 34-34. थोडस धाव गतीला ब्रेक लागला होता पहिल्या ओव्हर नंतर. तो कुठेतरी आता आकार देत धावसंख्येला. 34 धावा. मंगेश बॅटची कडा घेतली. बॉल चालला अगदी गलीच्या रिझल्ट मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी पंचाने घोषित देखील केलाय. 1 धावा. टीमची धावसंख्या 35-35. प्रयत्न करतात. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न आणि सातत्य दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रयत्नामध्ये सातत्य पाहिजे तुमच्या. व चांगला फटका. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे तिथे. बॉल खाली. चांगला झेल, चांगला जजमेंट, चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. अक्षय बाद झालाय. महत्वाची विकेट इथे गमावली आहे. अक्षय बाद. 35 वर तिसरी विकेट. तिसरी विकेट डाऊन. तिसरी विकेट गमावली. षटक संपले. 3 षटकांचा खेळ संपला. 35 धावा झाल्यात. 3 फलंदाज बाद. आता शेवटचे 6 बॉल. पहिल्या डावातील अंतिम षटक स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं. नवीन बॅटर विक्रम मैदानाच्या आतमध्ये चाललाय. विक्रम आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगलं फिनिशिंग टच द्यावं लागेल. कमीत कमी 45-50 चा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल. आता गोलंदाज मार्को सज्ज होईल. प्रवीण हा देखील चांगला गोलंदाज. या संपूर्ण स्पर्धेत स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. भरपूर अनुभव आहे त्याच्याकडे. अनुभव पणाला लावावा लागेल. 35 धावा. 35 रन्स ऑन बोर्ड. 1 फलंदाज माफ करा 3 फलंदाज बाद. टॉप ऑर्डर मध्ये फलंदाज बाद झालेत. आता मिडल ऑर्डर मधील आहेत हे फलंदाज. 4थ्या क्रमांकाचा आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज. पहिला बॉल. हो पहिला बॉल टपबंद खाली राहिलाय. ऑफ कटर. हा पहिला बॉल डॉट. धावसंख्या स्थिर 35-35. शुभम पहिलाच बॉल बीट झालाय. दोन्ही फलंदाज एकत्र आलेत. कानमंत्र दिला गेलाय. 35 धावा. आपण पाहताय श्री अध्यात्म फायटर्स गोटील प्रेझेंट गुरुकृपा चषक 2025 आणि या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील महत्वपूर्ण मॅच. व हा देखील चांगला बॉल. ऑफ कटर अँगल बनवता येते परंतु बॉल इथे सिंगल घेतली आहे. लेग बाय स्वरूपात इथे सिग्नल आलाय पंचांचा. टीमची धावसंख्या 36-36. स्ट्राईक रोटेट. आता स्ट्रायकिंगला बॅटर विक्रम. अनेक विक्रम बसले गेलेत या मैदानावर. आज देखील एक अर्धशतकाला 1 विकेट हॅट्रिक देखील आली. विक्रम ऑन साइडला खेळलाय. बॉल चला अगदी डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या आता 37. 3 बॉलचा खेळ संपला. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. हे 3 बॉल निर्णायक आहेत दोन्ही टीमसाठी. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. एकही फटका मोठा आला नाही या ओव्हर मध्ये. 3 बॉल झालेत. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. 37 धावसंख्या.
धावसंख्या 37. चौथ्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये रोखून धरलंय. चांगली गोलंदाजी. गोलंदाज प्रवीण तरबेज दिसतोय. व स्टेप आउट करत बॉल हवेत. झेलची संधी. जेल ड्रॉप बॉल झाला अगदी डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या 38. 2 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आणि त्यानंतर धावा थोडेसे कमी झालेत. श्री अध्यात्म फायटर्स गोटील फलंदाज अपयश ठरलेत. प्रवीण तयार. ओव्हर द विकेटने व चांगला फटका बॉल हवेत. इथे संधी आहे जेलची व चांगला जेल. चांगला जजमेंट. फलंदाज बाद. चौथा धक्का बसलाय श्री अध्यात्मिक फायटर्स गोटील या टीमला. 38 वर 4 अशी परिस्थिती. आता शेवटचा बॉल या पहिल्या डावातील. आता बॅटिंग मार्कवर सोन्या हिल नवीन फलंदाज. शेवटचा बॉल आहे. चांगला फिनिशिंग टच देईल का. 38 धावा. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. फक्त 3 धावा खर्च केलेत. एक फलंदाज बाद केलाय. 38 धावा. सोन्या शेवटच्या बॉलवर हिट येईल का. हा बॉल निर्णायक आहे. एक षटकार जर ठोकला तर निश्चितपणे 44 आकड्यापर्यंत मजल मारेल आणि 55चं टार्गेट सेट होईल. परंतु हे होईल का. सोन्या पहिल्या बॉलचा सामना करेल. त्याच्या विरोधात गोलंदाज प्रवीण व स्टेप आउट करत फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतल्या बाजूला आनंद कार्पेटने डीपचा फील्ड आलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केलाय. थ्रो केलाय. तिसरा प्रयत्न आणि फलंदाज बाद. 2 धावाने धाव पडक 40. 5 फलंदाज बाद झालेत आणि 41चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. एक फायटिंग टोटल संघर्ष करता येईल. जर चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर हे टार्गेट देखील तुम्ही डिपेंड करू शकता. या मॅच मध्ये टार्गेट राहिले ते 24 चेंडू विजयासाठी 41 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आई बराडी माता 11 कोळकरवाडी विरुद्ध श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील या 2 टीम दरम्यान हा सामना होतोय. टॉस जिंकला होता आध्यात्मिक फायटर्स गोटील या टीमने. निर्णय घेतला प्रथम गोलंदाजी आणि पहिल्या 4 षटकामध्ये 40 धावा करत 5 विकेटच्या मोबदल्यात आणि 41 धावांचं टार्गेट ठेवलंय ते आई भराडी माता 11 कोळकरवाडी या टीमच्या समोर. पहिल्या डावाची कहाणी बघितली तर पहिल्या ओव्हरमध्ये 19 रोहित त्याने 3 षटकार ठोकले होते. त्यानंतर जे पप्पूवर आक्रमण केलं होतं पप्पू मागे ठरवलं. त्यानंतर चांगली गोलंदाजी केली अक्षय मंगेश आणि प्रवीणने शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च करत तो टर्निंग पॉइंट ठरला या मॅच मध्ये. दुसरं षटक अक्षय त्याने देखील चांगली गोलंदाजी केली. प्रभावी मारा केला त्यामुळे थोडस धावगतीला ब्रेक दिला आणि त्यामुळे कमी टार्गेट राहिले. एक फायटिंग टोटल राहिले. 41 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. आपण पाहताय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ अंतर्गत श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील प्रेझेंट गुरुकृपा चषक 2025 दुसरे पर्व. अभिमानाची मानाची स्पर्धा. नवा जोश नवी दिशा गावाच्या एकात्मतेसाठी ही स्पर्धा खेळली जाते. एक चांगले खेळाडू करतात. चांगला प्लॅटफॉर्म इथे दिला जातोय आणि हे संपूर्ण श्रेय येते ते श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील या आयोजकांना. एक चांगलं नियोजन इथे पाहायला मिळतंय. एक दैदीपान सोहळा इथे रंगतोय तो ऐरोली नगरीतील हे साईनाथ क्रिकेट मैदान. 41चं टार्गेट या मॅच मध्ये. महत्वपूर्ण मॅच. या सामन्यात जो संघ विजय होईल तो थेट बक्षीसपात्र फेरीत दाखल होईल. आज तुम्हाला प्रयत्न करायचा आहेत. आज तुम्हाला जिंकायचं तरच तुम्ही उद्या या मैदानात तुम्ही खेळू शकता. चांगला खेळ करा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. 41 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये.
41 चं टार्गेट या मॅच मध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. एक रंगतदार लढत. बिग बॅटल आई भराडी माता 11 कोळकरवाडी विरुद्ध श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील. या दोन टीम मध्ये दोन्ही संघाने 2 सामने जिंकलेत आणि हा तिसरा सामना खेळतायत. बघा कोणाचा शेवट इथे गोड होतोय. ही शेवटची मॅच आहे पहिल्या दिवसातील. स्ट्रायकिंगला विजय आणि नॉन स्ट्रायकिंगला वैभव. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मार्क सज्ज आलाय. गोलंदाज बाबू. पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या डाव मध्ये पप्पू आणि आता दुसऱ्या इनिंग मध्ये बाबू. पहिला बॉल दुसऱ्या डावातील. पंचांचा इशारा लेट्स प्ले. पहिला बॉल ओव्हर द विकेटने. समोर बॅटर विजय. बाबू. पहिला बॉल ब्लॉक डिलिव्हरी ऑन साइडला बीट करून. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये. बॅकअप आहे तिथे. प्रोटेक्शन आहे काऊ कॉर्नर मध्ये. सिंगल घेतली आहे. स्ट्राईक रोटेट. खातं ओपन केलं विजयने. आता स्ट्रायकिंग वैभव. नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. बाबू तयार बॉलिंग मार्कवर. आपल्याकडे बॅकफूट पंच केलाय. अगदी एक्स्ट्रा कव्हर थ्रो केलाय. तो पण क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. चांगली रन बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये. फटका खेळल्यानंतर धावच सुटलेत. 2 धावा झालेत. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिजे तर पॉइंट कव्हर पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन मिड विकेट. त्यानंतर डीप मध्ये स्क्वेअर लेग. त्यानंतर एक काऊ कॉर्नर. 2 फिल्डर आहेत वर एकदम चुकलेत थांबलेत. डेड बॉल घोषित केले पंचाने. पंच कुंभार सर. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच आकाश सर. 2 बॉलचा खेळ संपला. 2 धावा. पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. पॉवर दाखवावं लागेल. हाफ ट्रॅक चांगला पंच केलाय. बॅट लिफ्टिंग शॉट. बॉल चाललाय अगदी दणदण करत सीमारेषा जवळ. अखेर बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. चौकार. चांगला फटका. शॉर्ट लाईन डिलिव्हरी होती. हॅमर शॉट इथे पाहायला मिळाला. इथे बॅटर विजय करून. धावसंख्या आता 6. अगदी कव्हरच्या डोक्यावरून खेळला. गॅप होती पाहिलं होतं. ऑफ साईडला कोणत्याही डीप मध्ये फिल्डर नाहीये. त्याचा फायदा उचललाय. चांगला बॉल टाकला होता गोलंदाज बाबूने. बाबू तयार. चौथा बॉल या ओव्हर मधील. व चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट गॅप मधून बॉल चालला दणदण करत सीमारेषे बाहेर. स्ट्रेट ड्राईव्ह इथे पाहायला मिळालाय. धावसंख्या या चौकाच्या मध्ये मॅजिकल फिगर डबल फिगर 10 आकड्यावरती. दुहेरी अंकात प्रवेश केलाय. 10 धावा झाल्यात. पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. अगदी व्ही शेप मध्ये हा फटका खेळला. ऑन साइडला खेळला. इथे संधी आहे. तो बॉल चाललाय स्क्वेअर लेग बॉलरच्या पलीकडे आला. इथे षटकार. चांगला फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगडचा वापर चांगला केलाय. बॉटम हँडचा वापर चांगला करतोय. धावसंख्या आता पोहोचली 16 आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर. आक्रमण केलं बाबूवर. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या ओव्हर मधील. दोन्ही टीमसाठी पॉवर प्ले चांगला गेलाय. पहिल्या डाव मध्ये 19 धाव वसूल केले होते. दुसऱ्या डाव मध्ये 16 धावा. अजून शेवटचा बॉल शिल्लक आहे. हो डाऊन द लेग. विकेटच्या मागे चांगला सिच्युएशन. पंचाचा निर्णय व्हाईट बॉल. धावसंख्या 17 धावा. अजूनही 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 19-24 असं समीकरण या मॅच मध्ये झालंय. शेवटचा बॉल. हा निर्णय काय. वन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बीट झाले. रन आउटची संधी. थ्रो केलाय. थ्रो लेट केलाय. लेग बाय स्वरूपात ते सिग्नल दिलाय पंचाने. 1 धावा टीम जिंकली ऍड होईल. धावसंख्या 18 ऑन बोर्ड. पहिलं षटक संपलं. आता येणारे 18 चेंडू विजयासाठी 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 18-23. चांगली गोलंदाजी करावी लागेल. जशी अक्षयने चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा होत्या. त्यानंतर चांगलं कमबॅक केलं होतं अक्षयने. आपल्या टीमला पूर्ण मॅच मध्ये तशी कामगिरी इथे करावी लागेल. शुभमला 18 धावा स्कोरबोर्डवर. 23 धावांची आवश्यकता.
आता प्रभावी गोलंदाज शुभम आलाय, याने या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिकची नोंद केली आहे. शुभम तयार, समोर विजय, फुलटॉस ऑन साइडला, इथे संधी आहे. हो चांगला झेल, वाह काय झेल टिपलं सोन्या. या संपूर्ण स्पर्धेत एक चांगला क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळतोय. सर्वांच्या नजरा या खेळाडूवर लागलेत. विजय बाद झालाय, पहिली विकेट इथे मिळाली. टर्निंग पॉइंट मानला गेलं, विकेटच्या शोधा होते फिल्डिंग करणारा संघ, ती विकेट इथे मिळाली आहे. पहिला धक्का बसलाय आई बराडी माता 11 कोळेकरवाडी या टीमला. तो टर्निंग पॉइंट ठरला होता पहिल्या डावात देखील. रोहित पाच होता 19 11वरती आणि आता 18वर पहिली विकेट इथे गमावली आहे. शुभमने पहिली विकेट प्राप्त केली आहे. नवीन बॅटर निवास वन डाऊनच्या भूमिकेत. शुभम दुसरा बॉल टाकेल या ओव्हर मधील. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 22 स्वरूपात एक धावा टीममध्ये ऍड होईल. एक धावा इथे टीमच्या मध्ये ऍड होईल. धावसंख्या 19. हाफ ट्रॅकर होता बॉल. 19 धावा. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 41 धावांचं टार्गेट ठेवलंय. सध्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पहिल्याच बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय 22 स्वरूपात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हर मधील. फिल्डिंग प्लेसमेंट चेंज केली आहे. डीप मध्ये एक स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. त्यानंतर कव्हर, लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर. हो 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 चांगला बॉल. लेग पास वर ते सिग्नल दिलाय. एक धावा. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. धावसंख्या 20-20. चांगली गोलंदाजी. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 15-21 असं समीकरण या मॅच मध्ये आलंय. रंगतदार सामना सध्या दुसरं सुरू आहे. ओ स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न, स्टंपिंग करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज, परंतु हा बॉल देखील डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. धावसंख्या 20. हो 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 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. कौतुक करावं लागेल गोलंदाज शुभमचं. आपल्या टीमला पूर्णपणे मॅच मध्ये आणलंय. 20 धावा झाल्यात. पुन्हा एकदा तयार शुभम. व चांगला फटका. स्ट्रेट खेळलाय. तिथे बॉल चाललाय सीमा रेषे बाहेर. हा टर्निंग पॉइंट होता. इथे नशिबाला चौकार मिळालाय. धावसंख्या आता झाली आहे 24. सर, आपण जर विचार केला तर या स्पर्धेतील पहिलं विकेट हॅट्रिक ज्या गोलंदाजाने घेतली त्याच गोलंदाजावर कुठेतरी प्रहार हल्ला करताना आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजेच आई भराडी माता 11 कोळेकरवाडी हा संघ. आणि या संघाचा जर विचार केला आपण तर कॅप्टनने सकाळी टॉस करत असताना विचार केला. त्याला विचारलं तुम्ही नवीन जर्सी नवीन सीझन साठी का नाही केली, तर त्यांनी म्हटलं की आम्हाला ते लकी नव्हते. आता मात्र आम्ही ती केली. नवीन जर्सी नवीन रंगात नव्या जोशात आज आम्ही नक्कीच बक्षीसपात्र फेरी खेळू आणि तेच त्याचं आज स्वप्न वैभवचं आज कुठेतरी पूर्ण होताना पाहायला मिळते. बक्षीसपात्र फेरी खेळताना आज आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर आजचे आयोजक आध्यात्मिक फायटर गोटील यांचा जरी विचार केला तर आजपर्यंत पहिला सामना त्यांनी कधी क्रॅक केला नव्हता. मात्र आज स्वतःच्याच आयोजनामध्ये बक्षीसपात्र फेरी खेळतात. काय सांगाल सर या आयोजनाबद्दल? चांगला खेळ करतायत दोन्ही संघ. आज नव्या जर्सीमध्ये नव्या ढंगात खेळत होतो आई भराडी माता 11 कोळेकरवाडी. आणि दुसऱ्या बाजूला श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील हा संघ देखील चांगला खेळ करतोय. आज आयोजकांच्या भूमिकेत दुहेरी जबाबदारी तो पार पडतोय. धावसंख्या 25. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटचे करा घेतले. बॉल चला विकेटच्या मागे. डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी
धावसंख्या 26. अजूनही 15 धावांची आवश्यकता. 10 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. नक्की सर, पाहिलं ना तर मॅच अजून देखील दोलायमान अवस्थेत आपल्याला अजून देखील पाहायला मिळते. कारण आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण जर विचार केला तर वैभव संघाचा कॅप्टन, संघाचा तारणहार, संघाचा सर्व वैभव एक हा लिटर, तर समोर बंटी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हो, चांगला फटका, घुटना टेक खेळला फटका, परंतु बॉल चाललाय. पंच निर्णय कळवायचा आहे. डिक्लर 1 धावा. त्याला चेंडूपूर्व आयोजन कमिटी जुना चेंडूपूर्व धावसंख्या या डिक्लेअर झोनने धावसंख्या आता पोहोचली आहे 27-27. अजूनही 14 धावांची आवश्यकता. येस एक बॉल द्यायचा, बॉल आला तो. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. मॅच रंगत स्थितीमध्ये गोलंदाज मार्कर बंटी आलाय. 3 बॉल टाकले, 3 बॉल मध्ये फक्त 3च धावा खर्च केलेत. हे टर्निंग ओव्हर आहे. सेकंड लास्ट ओव्हर म्हणजे टर्निंग ओव्हर म्हटलं जातं. सर म्हटलं ना T20 ओव्हरमध्ये 19वी ओव्हर, तसेच 4-4 षटकांमध्ये 5-5 षटकांमध्ये सेकंड लास्ट ओव्हर महत्वाची असते. तशीच जबाबदारी खांद्यावर घेतली आहे बंटीने आणि 3 चेंडू हाताळत असताना आतापर्यंत 3च धावा खर्च केल्यात. पहा यष्टांच्या मागे काय सुरेख असं यष्टी रक्षण, आणि विकेट मात्र वैभवला परतावे लागले. टाळ्या शिट्ट्या आयोजकांच्या डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि असा खेळ करणं गरजेचं आहे. चांगला खेळ करतात, निश्चितपणे कौतुक केलं जाईल. चांगली गोलंदाजी करते बंटी. 4 बॉल टाकलेत आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात आणि ते महत्वाचं फलंदाज इथे बाद झालाय. सलामीचा फलंदाज वैभव बाद झालाय. वैभव आणि विजय हे सलामीचे फलंदाज बाद झाले. आता न्यू बॅटर शुभम आलाय, जो मागील सामन्यामध्ये ओपनिंग साठी आला होता आणि आता बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडंसं चेंज केलंय. सर आपण जर विचार केलात ना, सर्वात प्रथम दोन्ही संघांसाठी टाळ्यांचा होणं गरजेचं आहे. कारण जर पाहिलं ना, आई भराडी माता 11 कोळकरवाडी देखील पहिल्यांदा बक्षीसपात्र फेरी खेळते. तर दुसऱ्या बाजूला आजचे आयोजक आध्यात्मिक फायटर्स गोटील गुरुकृपा चषकमध्ये म्हणजेच स्वतःच्या चषकामध्ये बक्षीसपात्र फेरी खेळताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा या दरम्यान होतो. इट्स हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. आणि आता मात्र 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. 7 चेंडू 8 धावांची गरज म्हणजेच कंजूस गोलंदाज आतापर्यंत करत आला होता. कुठेतरी एक चुकीचा चेंडू आपल्याला हाताळल्यानं पाहायला मिळाला. प्रेशर वाढलं होतं बॅटिंग करायला संघाला. तो प्रेशर कुठे रिलीज केला या षटकाच्या मध्ये. एक महत्वाची क्षणी इथे षटकात ठोकले. आता धावसंख्या 33 झालेत. अजूनही 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. ज्या प्रकारे कुकरची शिट्टी वाजल्यानंतर जसा प्रेशर रिलीज होतो तसाच प्रेशर रिलीज केला फलंदाज. आपण जर पाहिलं तर षटकार मारून निवासने शेवटचा बॉल, हो बॉल सोडलाय. दबाव इथे पाहायला मिळतोय. हा बॉल व्हाईट बॉल. धावसंख्या आता 34. आता 7 धावांची आवश्यकता. बॉल टू रन्स इक्वेशन असं झालंय. नक्की सर, बॉलर आणि इक्वेशन असेल ना तर त्यावेळेस सामना दोलायमान अवस्थेत नक्की असतो. मात्र सेट बॅट्समन आहे निवास. नक्कीच सर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, रन घ्यायचा प्रयत्न, इथे चूक केली आहे शुभमने. 1 धावा इथे 22 रुपयात इथे धावून काढली आहे आणि धावपळी झाला आता 35. आता शेवटचे 6 बॉल आणि 7 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. नक्की सर, आपण जर विचार केलात ना तर सकाळच्या सत्रामध्ये मत्रेवाडी संघाने देखील सुरेख असा खेळ केला होता आणि आता मात्र तसाच काहीसा खेळ आपण पाहतोय. तो म्हणजेच आध्यात्मिक फायटर्स गोटील आणि त्यांच्या समवेत आपण जर विचार केला तर आई भराडी माता 11 कोळकरवाडी संघ. अभिनय तो कवी नाही. 365 दिवस या चषकाची नक्कीच वाट पाहावी लागणार आहे. कारण दोन्ही संघ पहिल्यांदा बक्षीसपात्र फेरी खेळताना पाहायला मिळतात. आज जो संघ जिंकेल त्याचं स्वप्न मात्र ट्रॉफी जिंकण्याचं नक्कीच पूर्ण होईल. नक्की सर, प्रयत्न सर्व गोष्टी शक्य होतात. एक दिवस हा नक्कीच येतो. आपण प्रयत्न करत राहायचे. दोन्ही संघ प्रयत्न करतायत विजयासाठी. सर्व आज तरुण आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज मार्को प्रकाश आलाय. आपल्या टीमसाठी हे 6 धावा डिपेंड करायचे आहेत. हे 6 बॉल निर्णायक असतील. आता बॅटिंग मार्कवर निवास, ज्याने महत्वाची क्षणी एक षटका ठोकला, आपल्या टीमला पूर्णपणे मॅच मध्ये आणलंय. पहिला बॉल, लेफ्टी गोलंदाज ऑन साईडला खेळलाय. बॉल हवेत, बॉल चालला सीमारेषे बाहेर आला होतो. विजयी षटकार
निवासच्या बॅटमधून आणि या सामन्यामध्ये विजय ठरला आई बराडी माता 11 कोळेकरवाडी. आपलं हार्दिक अभिनंदन. ठीक आहे मित्र, स्टंप उकाडू नकोस, कारण आजचा दिवस इथे संपलाय. उद्याचा दिवस आपल्याला खेळायचा आहे. आज एक कोळेकरवाडीचा खेळ बघितला आहे, उद्या आपण छत्रपती 11 कोळेकरवाडीचा खेळ बघणार आहोत. कारण लगातार 3 संडे त्यांचा आपण परफॉर्मन्स पाहिला होता, मात्र मागील संडेला कुठेतरी त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. एक कॅच किती महत्त्वाची असते हे छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाला विचारा. कारण मागील मॅचमध्ये मागील संडेला पहा विजयी सेलिब्रेशन पहा, नवीन जर्सी, नवीन जोश, नवा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. आई बराडी माता 11 कोळेकरवाडी संघाचा. आणि नक्कीच अनिकेत असेल, संकेत असेल, आज आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेत. नक्कीच त्यांचा सामना उद्या आहे छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाचा. मात्र आज गावाचं सेलिब्रेशन पाहण्यासाठी या ठिकाणी आलेत, त्यांचा देखील आभार करूयात व्यक्त. नक्कीच गटू संघ आपण हरला नाही तर आपण देखील जिंकलाय, कारण आपल्या आयोजनामध्ये तृतीय फेरी खेळणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आजपर्यंत जर पाहिलं तर आपल्याला पहिल्या राऊंडची जी नाट लागली होती ती नाट आपल्या आयोजनामध्येच कुठेतरी पूर्ण झाली. आणि आज बक्षीसपात्र खेळी नक्कीच चांगलं खेळलात आपण. यस, लाईनअप करून बाहेर यायचं, एकदा विक्ट्री साईन करायची आहे. आई बराडी माता 11 कोळेकरवाडी. GTC लाईव्हच्या कॅमेराकडे बघायचं.